तब्बल शतकाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या B2 भोगवटा प्रश्नावर राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय जाहीर करताच सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत घोषणाबाजी, पेढे वाटप आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंद व्यक्त करण्यात आला। विधान भवनात B2 भोगवटा संदर्भातील ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा होताच सोलापुरातील आमदार देवेंद्र कोठे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। भाजपचे पदाधिकारी, आजीबाजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीकांचना यन्नम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आमदार देवेंद्र कोठे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या B2 भोगवटा प्रश्नावर निर्णय झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत व्यक्त केला। B2चा जो प्रश्न होता तो ब्रिटिश काळापासून हा प्रश्न अधांतरित होता, परंतु ज्या वेळेला आमच्या लक्ष्मी विष्णू कामगारांना ही मिल ब्रिटिशाकडे होती, ब्रिटिशाकडनं प्रताप शेठकडे आली, प्रताप शेठनी माधवराव आपटेला विकली। गेले 19 वर्ष आम्ही ह्या B2 मुळे आम्ही काही करू शकलो नाही, घराचे उतारे देऊ शकलो नाही, घर बांधू शकलो नाही आणि महापालिकेने टक्केर ऑडिटची नोटीस देऊन तुम्ही घर रिकामे करा अशी शेवटची नोटीस दिली। आणि आम्ही दादांना सांगितलं, मग एक आपल्यात हे आहे ना, बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, ज्याला सोलापूर शहराचा विजन आहे। मग IT पार्क असो, त्यानंतर विमानतळ असो, दुहेरी पाईपलाईनचा विषय असो, उड्डाण पुलाचा विषय असो, या विजन असल्यामुळं आज मुख्यमंत्र्यांना कळलं की हा माणूस, हा आमदार आपला सोलापूर शहराचा विकास करून भाजपला आणखी ताकद वाढवणारा एक आमदार आहे। त्यामुळं माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे साहेब आणि आमचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे, म्हणून मी म्हणत असतो की आमचे पालकमंत्री म्हणजे एक सर्जन आहेत, त्यांनी चेहऱ्यावरच ओळखतात त्याला काय आजार आहे, नाडी कधीच बघत नाही। अशा पालकमंत्र्याची ताकद दादांना मिळाली आणि बावनकुळे साहेबांनी आज कौतुक केलं त्यांच्या सभागृहामध्ये की खरंच आज एवढे लोक ह्या B2 मुळे अनपेक्षित राहिलेले आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली। आणि ज्या वेळेला हा प्रश्न महानगरपालिकेत आला, दादा मोठे जरी असले तर आमच्या महापौर बी तेवढ्याच उंचीचे आहेत, म्हणून त्यांनी पहिले गडबड केली दादापेक्षा की बोर्डा ठराव आणला आणि एकमतानं मंजूर करून त्याला ती मदत करण्याचं काम सुद्धा माननीय महापौर विनायकदादा कोंड्याल यांनी केलं। आज अक्षरशः आमच्या चाळीमध्ये कामगारांची दिवाळी झाली आणि ही तुम्हाला सांगतो की दादा राजकारणामध्ये या विकासाचं ध्येय समोर घेऊन निघाले, ते राजकारणात अजरामर राहतील एवढी या ठिकाणी ग्वाही देतो।